नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला दिसणारे किडे, झाडं आणि प्राणी हे सगळे इतके वेगवेगळे का असतात? चला तर मग आज आपण आपल्या पृथ्वीवरच्या याच अविश्वसनीय जीवसृष्टीमागचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया या एका प्राचीन सुभाषिताने. याचा अर्थ खूप सुंदर आहे. झाडं स्वतः कडक उन्हात उभी राहतात आणि इतरांना सावली देतात. त्यांची फळं सुद्धा इतरांसाठीच असतात. अगदी याच वृक्षांप्रमाणे चांगली माणसं स्वतः कष्ट सोसून इतरांचं भलं करतात. निसर्गाची ही देण्याची वृत्ती त्याच्या विविधतेतही आपल्याला दिसते, नाही का? जरा विचार करा, आपल्या अवतीभवती जीवसृष्टीची केवढी मोठी विविधता आहे. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगळा, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा आणि प्रत्येक प्राण्याची चालसुद्धा वेगळी. खरंच, निसर्गाच्या या भव्यतेसमोर आपण अगदी नतमस्तक होतो. पण मग प्रश्न उरतोच की या लाखो प्रजातींचा अभ्यास करायचा तरी कसा? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला एका इंटरेस्टिंग अशा आभासी निसर्ग सफरीवर निघूया. कोणतीही गुंतागुंतीची गोष्ट समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे तिला व्यवस्थित लावणं. ही एक आपली मूलभूत मानवी गरजच आहे, नाही का? एक साधं उदाहरण घेऊया. शाळेची बॅग भरताना आपण काय करतो? सगळ्या वह्या एका कप्प्यात, पुस्तकं दुसऱ्या कप्प्यात आणि कंपास पेटी वेगळी. असं केल्याने हवी ती गोष्ट पटकन सापडते. आपण नैसर्गिकरित्याच गोष्टींची गटवारी करत असतो. अगदी तसंच शास्त्रज्ञसुद्धा निसर्गासोबत हेच करतात. सजीवांना त्यांच्यातल्या सारखेपणा आणि फरकांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये विभागतात. आणि हीच सोपी क्रिया जीवसृष्टीच्या अफाट विविधतेचा अभ्यास करण्याचा पाया आहे. यालाच वर्गीकरण असं म्हणतात. चला तर मग बघूया की शास्त्रज्ञ हे वर्गीकरण नेमकं कसं करतात. सुरुवात करूया वनस्पतींपासून, कारण त्या तर आपल्याला सगळीकडेच दिसतात. वनस्पतींचं वर्गीकरण मुख्यत्वे त्यांच्या उंची आणि खोडावरून होतं. बघा, टोमॅटोसारखी लहान आणि नाजूक खोडाची असतात ती रोपटं. गुलाबासारखी मध्यम उंचीची, ज्यांना जमिनीलगतच फांद्या फुटतात, ती झुडपं. आणि आंब्यासारखे उंच, मजबूत आणि जाड खोडाचे असतात ते वृक्ष. हे झाले 3 मुख्य गट. आता जरा अजून जवळून पाहूया. अगदी पानांवरून सुद्धा वनस्पती ओळखता येते, माहितीये? जास्वंदीच्या पानावर कसं नसांचं एक जाळं दिसतं, त्याला म्हणतात जाळीदार शिराविन्यास. ह्या उलट गवताच्या पात्यावर किंवा केळीच्या पानावर शिरा कशा सरळ एकमेकांना समांतर असतात, त्याला म्हणतात समांतर शिराविन्यास. आणि हे वर्गीकरण फक्त पानांपुरतं नाही, ते थेट मुळांपर्यंत जातं. काही वनस्पतींना मोहरीच्या रोपासारखं एक मुख्य जाड मूळ असतं, ज्याला सोटमूळ म्हणतात. तर गवतासारख्या काही वनस्पतींना केसांसारख्या अनेक बारीक मुळांचा गुच्छ असतो, ज्याला तंतुमय मुळं म्हणतात. आता बघा, खरी गंमत इथे आहे. निसर्गाचा एक छुप्पा नियमच जणू. ज्या वनस्पतींच्या पानांवर जाळीदार शिरा असतात ना, त्यांना सोटमूळ असतं आणि त्यांची बी द्विदल असते, म्हणजे तिचे 2 समान भाग होतात. हे तिन्ही गुणधर्म नेहमी एकत्रच आढळतात. कमाल आहे, नाही का? आणि हाच नियम दुसऱ्या गटालाही तंतोतंत लागू होतो. ज्या वनस्पतीच्या पानांवर समांतर शिरा असतात त्यांना तंतुमय मुळे असतात आणि त्यांची बी एकदल म्हणजे अखंड असते. पाहिलं, या पद्धतशीर वर्गीकरणामुळे निसर्गाचे नियम समजायला किती मदत होते? ठीक आहे, आत्तापर्यंत आपण वर्गीकरण कसं करायचं हे पाहिलं. पण एक मोठा प्रश्न अजून बाकी आहे. निसर्गात इतकी विविधता का आहे, याचं कारण काय? ह्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात आहे: अनुकूलन. अनुकूलन म्हणजे काय? तर सजीवांनी त्यांच्या परिसरात जगण्यासाठी स्वतःमध्ये केलेले खास बदल. खरं तर हेच जैवविविधतेमागचं खरं इंजिन आहे. हे 2 उंट बघा. एक आहे राजस्थानच्या गरम वाळवंटातला. त्याला एकच उंचवटा आणि वाळूत चालायला सोपे पडावेत म्हणून लांब पाय आहेत. तर दुसरा आहे लडाखच्या थंड वाळवंटातला. त्याला 2 उंचवटे आणि पर्वतांवर चालायला छोटे पाय आहेत. हा फरक म्हणजेच अनुकूलन. वेगवेगळ्या वातावरणात टिकून राहण्यासाठी झालेले बदल. हा फरक किती स्पष्ट आहे बघा. 2 उंचवटे म्हणजे थंड आणि अन्न कमी असलेल्या वातावरणात जास्त काळ टिकून राहण्याची क्षमता. म्हणजे अनुकूलन हे जगण्यासाठी केलेली एक प्रकारची तयारीच आहे. आणि हो, हे तत्व फक्त प्राण्यांनाच नाही तर वनस्पतींनाही लागू होतं. वाळवंटातला निवडुंग पाणी साठवण्यासाठी आपलं खोड जाड आणि मांसल बनवतो,
तर बर्फाळ प्रदेशातला देवदार वृक्ष शंकूसारखा आकार घेतो, जेणेकरून बर्फ त्याच्यावर साचून न राहता सहज खाली घसरून जाईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सजीवांची वैशिष्ट्य त्यांच्या घरावर अवलंबून असतात आणि ह्या घरालाच आपण शास्त्रीय भाषेत अधिवास म्हणतो. ही अशी जागा आहे जी त्यांचे अन्न, पाणी आणि सुरक्षेसारख्या सगळ्या गरजा पूर्ण करते. आता आपण एका महत्वाच्या आणि थोड्या गंभीर मुद्द्याकडे वळूया. जेव्हा सजीव आणि त्याचा अधिवास यांच्यातला हा महत्वाचा दुवा तुटतो, तेव्हा नेमकं काय होतं? या प्रश्नाचं उत्तर खरंच खूप गंभीर आहे. जेव्हा अधिवास नष्ट होतो, तेव्हा त्यावर अवलंबून असलेली जैवविविधता सुद्धा धोक्यात येते. विचार करा, जर घरच राहिलं नाही, तर घरातले सदस्य जाणार कुठे? आणि हे कुठे दूर नाही, आपल्या भारतात घडत आहे. जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाघ, चित्ता आणि माळढोक यांसारख्या सुंदर प्राण्यांनी आपला नैसर्गिक अधिवास गमावला आहे आणि म्हणूनच आज त्यांची संख्या धोक्यात आली आहे. पण अजूनही आशा आहे. आपल्या देशात या महत्वाच्या प्रजातींना वाचवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न सुरू आहेत. 1973 पासून प्रोजेक्ट टायगर वाघांचं संरक्षण करतोय, तर नुकताच 2022 मध्ये चित्ता पुनर्वसन प्रकल्पसुद्धा सुरू झाला आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे. आपल्या ग्रहाची ही जीवनकथा अशीच पुढे चालू ठेवायची असेल, तर या जैवविविधतेचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि हा शेवटचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. निसर्गाची ही भव्य कथा आपल्या आजूबाजूला रोज लिहिली जात आहे. आपण तिचे फक्त प्रेक्षक नाही, तर लेखकही आहोत. आता प्रश्न हा आहे की ह्या कथेत आपली भूमिका काय असेल, हे आपल्यालाच ठरवायचं आहे.